अभिनंदन आणि पराभूत झालेले वीर मराठा जोहे पेंट संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा। दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा मी या स्पर्धेचा मराठी समाजाच्या काका मात्रे विद्यानगर अलिबाग तमाम क्रिकेट रसिकांची या ठिकाणी अर्थातच कौतुक करतोय आणि जाऊया आपण मैदानाकडे। पुढचा सामना सुरू होतोय व्हीव्हीपी आणि विघ्नहर्ता हिमांशू 11 कोळवाडी या दोन संघांमध्ये आपला पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। अर्थात नावातच बरंच काय विघ्नहर्ता, विघ्न दूर करणारा तो गणपती बाप्पा हे नाव आहे। नाणेफेक जिंकली ती कोळवाडी संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि प्रथम पदासाठी आमंत्रित केले व्हीव्हीपी या नावाजलेल्या संघासाठी। सलामीची जोडी मैदानामध्ये येते। विश्वास पाटील या विखेळण्याची तयार आहेत। क्रिकेटचा टायगर ज्याला म्हणलं जातं आणि या ठिकाणी वन बाउंड चेंडू आपण पाहू शकता लॉंग ऑफ मधून विश्वास दादा पाटील यांनी चेंडूला पाठवलाय चौकार। अनेक वर्ष हा खेळाडू तुम्हाला गोलंदाज कधी फलंदाजच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळाला, ज्यांनी मैदानं गाजवली। पहिले षटक 12वा खेळाडू या ठिकाणी नाही आहे, प्लीज विनंती आहे 12वा खेळाडू आपण पाठवून द्या। विघ्नहर्ता हिमांशू 11 कोळवाडी पनवेल आणि व्हीव्हीपी या दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी नाहीत, प्लीज आपण यायचं आहे कारण आमचे गुणलेखकांना या ठिकाणी निश्चितच ती मदत मिळेल। वळी आपण मैदानाकडे पुन्हा एकदा नवीन पनवेल 8 कडून 7-8 पॉईंटचा रन बाय पंचांच्या डावीकडून गोलंदाज तयार यावी। हा चेंडू बचाव रूपाने विश्वासदादांनी खेळून काढला। एक मिड ऑफ क्षेत्रामध्ये कोणती धाव येत नाही। पहिला चौकार, पहिल्या चेंडूवर पहिला चौकार जेव्हा क्रिकेट विश्वामध्ये येतो तेव्हा वीरेंद्र सहवाग यांची आठवण होते, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौकारांनी सुरुवात केली होती। इथे मात्र आपण पाहिलं विश्वास दादा पाटील यांनी चौकारांनी सुरुवात केली पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने। काही सालोवर फुटा चेंडू बॅकच्या पट्ट्यात घेतलाय, इथे मात्र चेंडूला पाठवून दिलंय डीप स्क्वेअर लेग मध्ये आलेला आणखीन विश्वासदादा पाटील यांच्या बॅटमध्ये आलेला हा आणखीन एक मोठा फटका, चौकार 4 धावा। गोलंदाज या ठिकाणी पप्पू गोलंदाज आहेत। पहिले षटक पॉवर पेज आहे त्यामुळे या ठिकाणी निश्चितच फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात विश्वासदादा पाटील, जे रायगड का टायगर अर्थातच उस्मान पटेल यांना देखील म्हणलं होतं, पण त्याचबरोबर विश्वासदादा पाटील जुने जाणते खेळाडू आहेत ज्याने अनेक मैदानं गाजवलीत असा खेळाडू, त्यासाठी क्षेत्ररक्षणाची विरचना निश्चित पाहणार आहोत। वळूया मैदानाकडे। यावी काय जबरदस्त टायमिंग होतं, पूल केलं चेंडूला स्क्वेअर लेग लॉंग लेग वरून ह्या चेंडूला मात्र पाठवून दिला षटकारासाठी 6 धावांचे योगदान। जसं मगाशी म्हणालो होतो की फलंदाज जो खेळतो ज्यानं अशा प्रकारचे फटके जेव्हा तो मारतो ना तेव्हा आपल्याला आठवतं की त्याला एखादा चेंडू निश्चित फुटबॉल सारखा दिसतो आणि विश्वासदादा पाटील तोंडरे गावाचा हा खेळाडू आहे ज्याने खूप चांगलं योगदान इथे दिले आणि 2 चौकार आणि एक षटकाच्या माध्यमातून तब्बल 14 धावांचं योगदान त्यांनी दिले। पप्पूची गोलीची पिसं काढली त्यांनी, कारण पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर निर्धाव, पुन्हा चौकार, नंतर षटकार। काय फलंदाजी विश्वासदादा पाटील यांच्यासाठी जर आपण पाहिलं शॉर्ट थर्डमॅन इथे तैनात केले। एक क्षेत्ररक्षक आपण पाहता शॉर्ट पॉईंटला आहे, एक शॉर्ट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक मात्र इथे मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ ही रचना इथे पाहायला मिळते। ऑनसाईडला पाहिलं शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात केले। मिड विकेटला कोणतेही क्षेत्ररक्षक नाहीये या दरम्यान। यावेळी चेंडू पुन्हा एकदा पास स्क्वेअर लेग वरून चेंडूला भिरकावलाय, एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी विश्वासदादा पाटील यांच्या बॅटमधला। ती निश्चित मग अशी मी म्हणालो होतो की काही वर्षापूर्वी विश्वासदादा पाटील यांना थोडंसं निश्चित गंभीर दुखापत झाली होती, त्यातून थोडंसं खेळ त्यांनी बंद केला होता, पण तो ईश्वराचं निश्चितच ईश्वराची प्रार्थना निश्चित त्यांनी केली आणि या ठिकाणी पाहायला मिळते की त्याने पुन्हा एकदा क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप योगदान दिलं। अनेक मैदानामध्ये तुफानी फटकेबाजी जे आपण नेहमी वीरेंद्र सहवाग, विराट कोहली यांची जी फलंदाजी आपण पाहतो अगदी त्या स्टाईलमध्ये ही फलंदाजी विश्वास पाटील यांच्या बॅटमधून पाहायला मिळते। चेंडूला जवळ येऊन देतात, एक पाऊल पुढे टाकतात आणि त्याचबरोबर चेंडू मात्र आरपार पाठवतात। हे विश्वासदादा पाटील यांचे योगदान आहे। तब्बल 2 चौकार आणि 2 षटकारांच्या माध्यमातून 20 या धावसंख्येवर खेळत असताना पुन्हा एकदा इथे मात्र कोणतेही क्षेत्ररक्षक नाहीये, मिड विकेट वरून हा चेंडूला पाठवून द्यायला आणखीन एक षटकार आणि सलग 3 षटकार मारण्याची किमया विश्वासदादा पाटील यांनी मात्र पप्पू या गोलंदाजाच्या डोक्यावरून मारले। षटक आपण इथे पाहायला मिळालं, मोठं निश्चितच ठरलंय कारण या षटकाचा आपण जर विचार केला तर तब्बल 26 धावा या धावफलकावर इथे नोंदवल्या गेल्या। एक मोठी फलंदाजी विश्वासदादा पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। समोरचे किरण पाटील फक्त पाहत राहिले की आपला खेळाडू या ठिकाणी कशा प्रकारची फलंदाजी करतोय आणि पहा पहिल्या षटकात महागडं षटक समाप्त झालं। पप्पू यांचं षटक तब्बल 26 धावांचं। पोटीब्लची क्रिकेट स्पर्धा 5 षटकांचा सामना, कारण स्पर्धेतला 3रा सामना ज्याला म्हणता येईल पहिल्या फेरीचा, ज्याच्यामध्ये मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं उपउपांत्य फेरीमध्ये स्वित्झर्लंड विंधणी उरण
हा संघ दाखल झाला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक या ठिकाणी गोलसाठी सज्ज होतात. आमच्या नवीन पनवेलकडून नवीन षटक या ठिकाणी येईल आणि समोर फलंदाज स्वतः एक हिंदी समालोचक ज्याच्यामध्ये उलव्याचे किरण पाटील यांची फलंदाजी. खरं तर या खेळाडूंनी देखील खूप चांगलं योगदान प्रत्येक स्पर्धेमध्ये दिले. स्वतः एक आयोजक आहेत आणि हिंदीचा निश्चितच एक सुंदर समालोचन म्हणून किरणदादा पाटील यांचं नाव निश्चितच पुढे येतं. तर समोर आहेत 0 धावसंख्येवर खेळतात. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असेल आणि दुसऱ्या षटकात किरण पाटील हे अर्थातच डावखरे फलंदाज आहेत आणि या ठिकाणी पाहणार की डावखरे फलंदाज या पुन्हा एकदा जसं पहिल्या षटकात आपले फलंदाजी पाहायला मिळेल. या ठिकाणी काय घडेल. गोलीसाठी सज्ज महेश बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न फटक्यामध्ये ताकद नाही. चेंडू आपण पाहिलं तर अर्थातच गेला. शॉट फाईन एकला क्षेत्ररक्षक आहे. कोणती धाव येते पहिला चेंडू निर्धाव येते पाहायला मिळेल. महेश आपल्या बॉलिंग मार्कवर आहेत. किरण पाटील यांच्यासाठी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट पॉईंट तैनात आहे. एक क्षेत्ररक्षक मात्र इथे आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ ही युरेशना. या वेळचा चेंडू हवेतून खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा झेलचा पाठलाग करतो. इथे मात्र झेल त्याच्या हातात मिळत नाही. चेंडू जाईल तो अर्थातच लॉंगलेग क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक चेंडू येईल तोपर्यंत मात्र सहजगत्या किरण दादा पाटील यांनी मात्र 3 धावांचं योगदान इथे दिले. 3 धावा मिळतात ते किरण पाटील यांना. त्यांची वैयक्तिक धावसंख्या 3. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल बिनबाद 29. काय फलंदाजी आहे. पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. दुपारचं सत्र आहे. जेवणाची वेळ त्यामुळे काही हौशी प्रेक्षक मात्र थोडेसे मैदानापासून दूर गेलेत. परंतु जसे जसे सामने पुढे जातील तेव्हा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी कारण हा इतिहास आहे. स्वर्गीय राजीव गांधी मैदान इथे असणाऱ्या रजनी क्रिकेट स्पर्धा आणि त्याच्यामध्ये प्रचंड उपस्थिती प्रेक्षकांची त्यानंतर दिवस रात्र खेळणाऱ्या क्रिकेट स्पर्धामध्ये पाहायला मिळालं. दरम्यान बचावत रूपाने मी मगाशी म्हणालो होतो की चांगल्या चेंडूंचा निश्चितच सन्मान आणि खराब चेंडूंवर चौकार षटकार हे क्रिकेटमधलं खरं तर तत्त्व आणि हे तत्त्व विश्वासदादा पाटीलसारख्या तोंडाच्या खेळाडूला निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं योगदान दिले. विश्वासदादा पाटील तयार आहेत पुढच्या चेंडूसाठी. यावी चेंडूला पुन्हा एकदा भिरकायला 1 बाउंड चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा आमच्या समोरून जाईल वाडिश लॉंगॉनला येतोय खणखणीत चौकार. 4 धावा विश्वास पाटील यांच्या नावावर येतात. 4 धावा संघाची धावसंख्या धावफलकावर वेगाने जाऊन पोहोचते. यावेळी मात्र धावफलकावर येतात त्या 33. मगाचा सामना तुम्ही पाहिलात जिथे 66 धावांची गरज होती. सहज 53 धावांचं योगदान त्या फलंदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि 40+ क्रिकेट म्हटल्यानंतर अनेक वर्ष क्रिकेटमधून तालावून सुखावून निघाले हे खेळाडू आहेत. कारण मी जसं मगाशी म्हणतो की 15-16 वर्ष आपण क्रिकेटमध्ये पदार्पण करतो. आताची मुलं तर अगदी लहान वयामध्ये क्रिकेट खेळताना पाहिल्यामध्ये जोरदार प्रहार. या वेळी लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफमधून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. 4 धावा. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थातच या ठिकाणी तुम्ही पाहता ते विशू कोळी सर गव्हाण आणि त्याचबरोबर दीपक पाटील सर पाली या ठिकाणी पंचांची भूमिका निवडते. कांचनदादा पालकर गुणलेखाच्या मध्ये मगाशी रचितदादा पाटील होते गुणलेखक म्हणून. यावेळी बॅकफुट गेलं. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमीनीची ठरते. चेंडू आपण पाहता तो इथे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जाईल. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येईल तो पण 1 धाव विश्वासदादा पाटील यांच्या धावफलकात नोंदवली जाते. वेगाने धावफलकात वाढ होते. धावफलकात धावन पोचतात त्या 38. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झाले. त्यामुळे प्रति षटक 19च्या सरासरी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना VBP या संघाच्या माध्यमातून विघ्नहर्ता हिमांशू इलन कोळवाडी पनवेल हा संघ मात्र या ठिकाणी क्षेत्राची निश्चित भूमिका निभावत असताना 2 षटकं समाप्त झाली. हे षटक महेशचं देखील आपण पाहिलं. या षटकात तब्बल 12 धावा आल्या. पप्पू या ठिकाणी खेळतोय. यांनी 26 धावा खर्च केल्या आणि एकूण धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या 38. येणारी 3 षटकं अजूनही बाकी आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. विश्वास पाटील यांच्या फलंदाजीचं पृथक्करण जर आपण या ठिकाणी 3 षटकार मारलेत आणि त्याचबरोबर त्यांनी जवळपास 4 चौकार देखील मारलेत. त्यामुळे मोठी धावसंख्या त्यांनी धावफलकावर नोंदवली. तब्बल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 35 या धावसंख्या. मगाशी आपण अर्धशतक पाहिलं होतं. 53 धावांचं वैयक्तिक या स्पर्धेतला धावांचा उच्चांक नोंदवला गेला होता. या ठिकाणी मात्र 35 या धावसंख्येत विश्वासदादा पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज
क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल इथे केले गेले. विश्वासदादा पाटील यांच्यासाठी जो लॉंग ऑफ वाढीश लॉंग ऑफचं क्षेत्रक्षेत्र होतं त्याला मिडॉनला घेतलं आहे. गोलंदाज विज्ञान यावेळी गोलीसाठी सज्ज होतात. क्षेत्ररक्षण विरचना पाहिलं तर निश्चितच क्षेत्ररक्षण थोडंसं आक्रमण इच्छित आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणताही क्षेत्ररक्षक नाही. ऑनसाईडला आपण जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग तैनात केलं आहे. एक क्षेत्ररक्षक इथे डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट विकास आहे. आणि आता मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला मात्र ऑफ साईडला इथे घेतलेलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक घेतलं गेलं आणि मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला मात्र लॉंग ऑफला पाठवलं. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन ही रचना म्हणजे ऑफसाईडला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 5 क्षेत्ररक्षक, ऑनसाईडला 4 क्षेत्ररक्षक. विश्वास दादा पाटील तयार 35 या धावसंख्येवर खेळत असताना गोलंदाज विज्ञान यावी पहा ताकद आहे. चेंडूची फटक्यामध्ये ताकद म्हणून पाहायला मिळाली आणि ही खरी मोठी ताकद. षटकार लॉंगॉनला चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी. 6 धावा मिळतात त्या संघाला आणि बघता बघता एकूण धावफलकात वाढवते. धावफलकात धावन पोचतात त्या 44 धावफलकात, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 41 धावा या विश्वासदादा पाटील यांनी धावफलकावर नोंदवल्यात. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. नजर त्यांनी स्थिर केले आणि त्यांना एखाद्या फुटबॉलसारखा चेंडू दिसतोय. आज ही वयाची 50च्या जवळपास असणारे विश्वासदादा पाटील तोंडरे गावाचे, ज्याने पहा पनवेलचं क्रिकेट आहे, पनवेलमध्ये तालावून सुखावून निघाल क्रिकेट ज्याला म्हणलं जातं, खूप चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून. वळी या मैदानाकडे एंड बदलतात. राऊंड द विकेट हा चेंडू पाहिला, सोडून दिला. निर्धाव चेंडूची सांगता होते, कारण हा खेळाडू जसा आहे की बऱ्याच वर्षी या खेळाडूला खेळताना पाहायला मिळालं की चांगल्या चेंडूंना सन्मान देतो आणि तितक्याच खराब चेंडूंना चौकार षटकार मारतो. हे खरी त्याची हकीकत आहे, इतिहास आहे. वळी आपण एकदा पंचांच्या उजवीकडून या चेंडू बॅकपॉटर गेला आहे. इथे मात्र लॉंग लेग आहे, स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूला अडवलं आणि ते द्विधा मनस्थित असताना 2 धावा मात्र पूर्ण. करा एकच धावेचं योगदान मिळेल. एक शॉर्ट रन इथे दिले गेले, त्यामुळं एकच धाव मिळेल. ते या ठिकाणी फलंदाला जरा रिक्षा बाजूला घ्या जरा प्लीज. रिक्षा चालक तुम्हाला विनंती आहे, आपण जर रिक्षा जरा बाजूला घ्या. वळी आपण मैदानाकडे यावी. ह्या चेंडूला मिडविकेटला पूल केला आहे. फटक्यात ताकद निश्चित आहे आणि आमच्या पाहुण्यांच्या बरोबर अतिथी कक्षामध्ये यावी चेंडू जाईल. आणखीन एक आलेला मस्त फटका, दमदार. धावा येतात त्या 6 आणि अशा प्रकारे एकूण धावफलकात वाढ. धावफलकात धावा येतात अर्धशतक 50. 51 धावा, 51 धावा धावफलकावर. 51. काय फलंदाजी जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळाली. एका बाजूला किरण पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला विश्वासदादा पाटील आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हवेतून, क्षेत्ररक्षक नाही आहे. आणखीन एक चौकार पाहायला मिळेल स्क्वेअर लेगमधून आणि हे दुसरं अर्धशतक विश्वासदादा पाटील यांच्या बॅटमधून. मगाशी आपण पाहिलं होतं ज्याने 53 धावांचं योगदान दिलं होतं, तो फलंदाज ज्याला 500 रुपयाचा पारितोषिक देखील देण्यात आलं अर्थात त्यांच्या आयोजकांकडून. परंतु इथे विश्वास पाटील यांनी तब्बल सुरुवातीपासून आक्रमकता दाखवली आणि 50 धावा वैयक्तिक धावफलकावर नोंदवल्या. चौकार षटकांची आता वादळ ज्याला म्हणलं जातं विश्वासदादा पाटील यांच्या नावाने इथे पाहायला मिळालं. वळी मैदानाकडे ह्या चेंडूला मात्र आपण पाहिला, चेंडूला सोडून दिले. पंच आमच्याकडे वळत आहेत. आमच्या कांचनदादा पालकर यांना दर्शवतात हा चेंडू खराब आहे, अर्थात स्वेर आहे. 1 धावेचं योगदान. जेव्हा 1 धाव संघाला जाऊन मिळते, धावफलकात वाढवते ती 56. यावेळी हा चेंडू थोडासा हवेत आहे, झेल इथे होईल का? मिडविकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, इथे कोणतीही चूक करत नाही. सुरेख झेल इथे घेतला गेला आणि विश्वासदादा पाटील यांचा तो झंझावत मात्र इथे समाप्त होतोय. पण बाद होण्यापूर्वी काय फलंदाजी केली. वादळ आलं होतं जसं मी मगाशी म्हणालं.